हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. योगविदान नेताः. योग जाणणारे, योग प्राप्त करून घेणारे अथवा योगाविषयी चिंतन मनन करणाऱ्यांना योगविद म्हणतात. आणि अशा योगविदांचा जो नेता म्हणजे संरक्षक वा मार्गदर्शक त्याला योगविदान नेताः म्हणतात. परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग असे 4 मार्ग आहेत. पहिल्या 3 मार्गातून देखील परमेश्वराशी तद्रूपता साधता येते. जणू या 3 मार्गातून योगच साधला जातो. अष्टांग योगाविषयी माहिती असणारे खूप कमी लोक आहेत आणि तो आचरणारे अत्यल्प म्हणता येतील इतकेच लोक आहेत. भगवान श्रीकृष्णांना योगेश्वर म्हणून देखील ओळखतात. भगवद्गीतेतील 7व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंत श्री म्हणतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. आपण एक सर्वेक्षण करूया. समजा आपले वय 50 वर्षे पूर्ण आहे. या 50 वर्षात सुमारे 2000 व्यक्तींचा आपला परिचय आहे. या 2000 व्यक्तींमध्ये किती जण नित्यनियमित ध्यान करतात असे पाहिले तर प्रामाणिकपणे सांगायचे तर एखादाच ध्यान करतो असे आपणास आढळेल. या हिशोबाने 40 लाख लोकसंख्येच्या पुणे व शहर परिसरात 2000 माणसे ध्यान करतात असे म्हणायला पाहिजे. पण 2000 हा आकडा देखील खूप मोठा वा चुकीचा नाही ना असे आपणास नक्की वाटेल. असो, या योग पद्धतीचे ध्यानाचे काय विशेषत्व? तर वृत्तीची चंचलता नाहीशी होते, वागण्या बोलण्यात सुसूत्रता येते, प्रकृतीच्या तक्रारी नाहीशा होऊन उत्तम आरोग्य प्राप्त होते. व्यावहारिक जीवनात देखील एक प्रकारचा स्वरमेळ, हार्मनी जाणवू लागतो. ईश्वर प्राप्तीचा मार्ग अधिक जलद गतीने होतो. कृ. के. कोल्हटकर, कोपर्डेकर, योगदास ह्या योगविदांची याविषयी मार्गदर्शनपर पुस्तके आपणास उपलब्ध आहेत. ही किती भाग्याची गोष्ट आहे. आणि सरतेशेवटी या मार्गावर आपण चालू लागलो तर मार्गदर्शक म्हणून स्वतः योगेश्वर उत्सुक आहेच. हरिओम.